तुम्ही कधी विचार केला आहे, तुमचं पडणारं प्रत्येक पाऊल हे तुमच्या नवीन जीवनाची सुरुवात करत असतं. आज आपण हे पाहणार आहोत की ध्यान देऊन प्रत्येक काम हे मन लावून करावे व एक नवीन जीवनाची सुरुवात करावी. आज आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे ध्यान करून आपण आपल्या स्वप्नांना वास्तवात आणू शकतो. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक महाराज आपल्या रोजच्याच कामामुळे खूप कंटाळला होता. त्याचं कोणत्याच कामामध्ये मन लागत नव्हतं. तेव्हा त्याला ऐकण्यात आलं की त्याच्या राज्यामध्ये एक मास्टर नावाचे एक बौद्ध भिक्षू राहतात. तेव्हा मंत्र्यांकडे विचारपूस केली असता तेव्हा त्यांच्याकडून समजले की ते बौद्ध भिक्षू हे जीवनातील प्रत्येक शब्द हे सत्य बोलत असतात. त्यांच्यासारखा विचारवंत हा दूरवरती पण नाही. तेव्हा राजाने विचार केला की चला आपण जाऊ पाहू की मास्टर किती हुशार व विचारवंत आहेत. महाराज मास्टरला भेटण्यासाठी निघाला. मास्टर डोंगरावरती राहत होते. रस्ता खूप दूरवरचा होता. वाटेत त्यांनी मास्टरबद्दल लोकांना विचारले. तेव्हा त्यांनी पण मास्टरची खूप प्रशंसा केली. तेव्हा राजाला वाटू लागले की मास्टर खूप बुद्धिमान व ध्यानशील व्यक्ती आहेत. जेव्हा राजा मास्टरच्या झोपडीपाशी गेला तेव्हा त्या झोपडीबाहेर एक वृद्ध माणूस बाहेर असणाऱ्या फुलांच्या झाडाला पाणी घालत होता. त्याच्या शरीराला माती लागली होती. पायामध्ये काहीही नव्हतं. राजाने विचारले, हे मास्टर कुठे आहेत? मी त्यांना भेटायला आलो आहे. त्यावर तो व्यक्ती म्हणतो, आपण आतमध्ये बसून घ्या, मी आत्ताच मास्टरांना बोलवून घेतो. राजा आतमध्ये बसून वाट पाहू लागला. थोड्या वेळानंतर मास्टरने झोपडीमध्ये येऊन नमस्कार केला. राजा खूप आश्चर्यचकित झाला. राजा म्हणतो, अरे आपण तर तेच फुलांना पाणी घालत होता, तेच आहात. त्यावर मास्टर म्हणाला, क्षमा असावी, मी खूप असाधारण काम करत होतो. त्या झाडांना पाणी घालणारा तो मीच आहे आणि मास्टरही मीच आहे. राजा म्हणतो, मी ऐकलं आहे की या माझ्या राज्यामध्ये तुमच्यासारखा बुद्धिमान व ध्यानी व्यक्ती दुसरा कोणी नाही. त्यामुळे मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे आणि मला तुमच्याकडून ध्यान करण्यावरती काही उपदेश हवे आहेत. परंतु मला माफ करा, मी तुमच्याकडे पाहत आहे तर इकडे तुमच्या झोपडीमध्ये कुठलीही पुस्तके नाहीत. या तुमच्याकडे कसले कौशल्य असल्याचे मला जाणवत नाही. परंतु तुम्ही खूप शांत आहात. काय तुम्ही मला याचं कोडं सोडवू शकता? त्यावर मास्टर म्हणतात, ठीक आहे, तुम्ही उद्या पहाटे या, सूर्य उगवण्याच्या अगोदर तुम्ही मला भेटा. हे बोलून मास्टर शांत झाले. त्या रात्री राजाला रात्रभर झोप काही आली नाही. राजाला हे माहीत करून घ्यायचं होतं की मास्टर त्याला उद्या काय बोलणार आहेत. दुसऱ्या दिवशी राजा मास्टरच्या झोपडीकडे निघाला. तेव्हा मास्टर फुलाच्या बागेमध्ये थांबले होते. राजा मास्टर जवळ जातो. मास्टर म्हणतात, या महाराज, तुम्ही या फुलांच्या झाडांना हा मग घेऊन हळूहळू पाणी टाका. असं करत करत तुम्ही या 11 झाडांना पाणी टाका. परंतु झाडांना पाणी टाकत असताना तुम्ही कसलाही विचार करायचा नाही. तुमचं पूर्ण ध्यान हे झाडावरती आणि त्या झाडाला पाणी टाकण्यावरती लक्ष असावं. आणि जर तेथे कोणता विचार आला तर थांबून परत एकदा पहिल्या झाडापासून पाणी टाकायला सुरुवात करावी. आणि तुम्ही या सर्व झाडांना पाणी टाकलात तेव्हा तुम्ही माझ्याकडे या. हे बोलून मास्टर तिथून निघून गेले. राजाने पहिल्या झाडाला पाणी टाकले, दुसऱ्या झाडाला पण पाणी टाकले. पण तिसऱ्या झाडाला पाणी टाकत असताना राजाच्या मनात विचार आला की त्याच्या राजमहालातील फुलांचा बाग. राजाला चांगलंच माहीत होतं की मास्टर त्यांची परीक्षा घेत आहेत. त्यांनी या परीक्षेत कसलीही चुकी केली तर ती योग्य होणार नाही. म्हणून मास्टरने सांगितल्याप्रमाणे मनात वेगळा विचार आला तर परत एकदा पहिल्या झाडापासून पाणी टाकण्यास सुरुवात करावी. यामुळे राजाने परत एकदा पहिल्या झाडापासून पाणी टाकण्यास सुरुवात केली. असं करत दुसऱ्या झाडापर्यंत पोहोचला. तोपर्यंत तो नदीच्या बाबत विचार करू लागला. राजा थकून अजून एकदा परत पहिल्या झाडापासून पाणी टाकण्यास सुरुवात करतो. राजा जेवढे प्रयत्न करत तेवढेच तो अयशस्वी होत. तो कुठल्या ना कुठल्या विचारामध्ये जायचा.
शेवटी सायंकाळ होते, परंतु राजा शेवटच्या झाडापर्यंत पाणी टाकत पोहोचला नव्हता. शेवटी राजा थकून बसला. तेव्हा मास्टर राजाला म्हणतात, मी तुमच्या इमानदारीवर मी खूप खुश आहे. जेव्हा मन हे आपल्या विचाराधीन असतं तेव्हा शांतता निर्माण होते. तेव्हा कुठलेही असामान्य काम पण तुम्हाला शांती देत असतं. त्यावर राजा म्हणतो, हे कसं शक्य आहे? जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला बरेच विचार येत असतात. त्यावर मास्टर म्हणतात, महाराज, तुम्ही जेव्हा झाडांना पाणी घालत होता तेव्हा तुम्ही त्या झाडांना पाणी घालत नव्हता. तुम्ही लवकरात लवकर काम संपवायला पाहत होता. तुम्हाला काम लवकर संपवायची घाई होती, ज्याच्यासाठी तुम्हाला मला बोलायचे होतं. त्यामुळे तुमच्या कामाचं ओझं वाटतं होतं. त्यामुळे त्या स्थितीमध्ये थांबू नाही शकला. अथवा तुम्ही या फळाच्या कामाचं महत्त्व समजू शकला असता. फक्त झाड आणि पाणी यावरती ध्यान केंद्रित केला असता तर तुम्हाला कुठलाच विचार आला नसता. राजा म्हणतो, हे तर सगळं मी समजू शकतो, परंतु या स्थितीमध्ये थांबून राहणं खूप अवघड आहे. याच्यासाठी मला एकटं राहून तपस्या करावी लागेल काय? त्यावर मास्टर म्हणतात, शांत मन हे तर पूर्वीपासूनच आपल्यापाशी आहे, ज्याच्यासाठी कोठे जाण्याची गरज नाही. सर्वप्रथम आपल्या श्वासावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्हाला समजेल की शांतता तर ही आपल्या श्वासाशीच निगडीत आहे, नंतर काम करत करत श्वासावरती ध्यान केंद्रित करा. आपण बोलत असताना, चालत असताना, विचार करत असताना श्वासावरती ध्यान द्या. जेव्हा आपण असं करायला लागू तेव्हा आपलं मन एकाग्र व्हायला लागतं. जेव्हा हे एकाग्र असलेलं मन हे त्यामध्ये तेच विचार येत असतात, त्यामुळे त्यामध्ये कसलीही दुसरी विचार येत नसतात. जेव्हा असं होत असतं तेव्हा कर्ता आणि कर्म हे एकत्र होतात आणि एक मनातील शांतता उत्पन्न होत असते. तो त्याला वर्तमान या आत्मज्ञान, आनंद असं कुठलंही नाव देऊ शकतो. हे एक साधारण निर्माण होत शकतं. जे मन आपल्या कसल्याही संकटापासून नाही पडत, ते मन सर्व समस्यांना तोंड देऊ शकतं. मित्रांनो, कुठल्याही कामाला ओझं म्हणून लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न नको करायला. त्यातून तणाव निर्माण होऊ शकतो. आपण या ठिकाणी नाही तर कुठल्या दुसऱ्या ठिकाणी राहायला हवं असं वाटत असतं. मनामधील विचार हे अधिक प्रमाणात येतात, त्यामुळे मन हे गोंधळून जातं आणि वर्तमानात जीवन जगायचं सोडून देतो. आपण जेव्हा पण काम करण्यापूर्वी आपलं पूर्ण लक्ष हे श्वासावरती असावं. काम करताना पण श्वासावरती नियंत्रण ठेवावं. काम करताना पण हे करावं. श्वासाचं ध्यान हे कामाच्या ध्यानावरती बदलले जाईल व कामामध्ये येणारा अडथळा हा आपल्या जवळ नाही येणार. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.